नमस्कार भावा बहिणींनो, आज आपण बिग वन स्पेशल मच्छी थाळी करणार आहोत। त्यासाठी बघा, एका पातेल्यामध्ये मी तेल घातलं एक पळीभर। त्याच्यामध्ये मी घालून घेतले आलं लसणाची पेस्ट, अर्धा चमचा हळद पावडर टाकून घेतली। मस्त असं ह्याला 1 मिनिट परतून घेऊ। आता एक वाटण तयार करू। लसणाच्या पाकळ्या घातल्यात बघा। हातात माझ्या ओलं खोबरं होतं, म्हणजे नारळ तोडलेला, त्याच्यातनं पाव तुकडा घेतला होता बारीक चिरून। अर्धा इथं कांदा घेतलाय, कांदा बी घालून घेतला मिक्सरच्या भांड्यात। थोडंसं पाणी घालून मस्त असं ह्याचं वाटण करून घेते, बारीक वाटून घ्या। आता हे वाटलेलं वाटण आपण घालून घेऊ ह्या हळदी आणि आलं लसणाच्या पेस्टमध्ये। आलं लसण चांगलं आपलं तळून झाले बघा। आता मस्त आता ह्याला 2-3 मिनटं परतू आपण। गॅस चांगला फास्टच ठेवला आहे, मोठा ठेवला आहे गॅस। थोडंसं पाणी ओतू आणि चांगलं ह्याला शिजवून घेऊ। मस्त असं परतून घ्यायचं मोठा गॅस करून। थोडीशी कोथिंबीर बी घालून घेते। आता उन्हाळ्याचे दिवस आहे तर कोथिंबीर भेटत नाही, थोडीशी कोथिंबीर घातली। लाल मिरची पावडर छोटा अर्धा चमचा घातलाय आणि काळं तिखट म्हणजे आपला मसाला घातलाय बघा, ही घरगुती 1 चमचा। जास्त तिखट आवडत असलं तर जास्त घाला। मस्त असं ह्याला परतून घेतलंय। आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊ। पाणी किती तुम्हाला पाहिजे बघा, एकदम पातळ करायचं आहे का थोडंसं जाड करायचं, म्हणजे घट्टसार करायचं बघा, त्याच्यावर अवलंबून असतं। आता इथं मी ह्याच्यात 1-1.5 गिलास पाणी घालून घेते। आता ह्याच्यात मी मच्छी घालणार आहे आणि मग मीठ घालून घेऊ। चिंचेचा कोळ पण घालणार आहे, म्हणजे चिंचेचं पाणी करून घालणार आहे। आता इथं बघा मच्छीचे तुकडे घातलेत, म्हणजे पीस घातलेत 4-5 आणि मुंडा बी घालून घेते, म्हणजे मुंडी मच्छीचं डोकं घातलंय बघा ह्याच्यात। आता मीठ टाकून घेते चवीपुरतं। ह्याच्यावर आपण परत झाकून एकदा हलवून घेणार आहे, मग परत झाकून ह्याला बारीक गॅस करून 10 मिनटं शिजवून घ्यायचं। मच्छी लवकर शिजते, पण ह्याच्यामध्ये आपण मच्छीची मुंडीचा वापर केला आहे तर ह्याला थोडं शिजायला वेळ लागेल। ह्या का इथं मी घेतलं आहे बघा, ही चिंचेचं पाणी, 1 लिंबूभर चिंच भिजू घातली आणि चिंच काढून टाकून त्याचं पाणी घातलं आहे। बिग वन स्पेशल मच्छी थाळी जर तुम्हाला आवडत असली का नाही, अशा पद्धतीनं करून बघा, एकदम तशीच लागते खायला। आता ह्याच्यावर झाकण झाकून ह्याला मी चांगलं शिजवून घेते 10 मिनटं। बघा अशा पद्धतीनं हे झालं आपला रस्सेदार मच्छीचं कालवण। ह्याला आता खाली उतरून ठेवते। लगेच आपण आळणी मच्छी करणार आहोत, तर काय करायचं, आधी मच्छीला उकडून घ्यायचं, म्हणजे आपण चिकनला कसं उकडतो तसं उकडायचं। तेल घातलं अर्धा पळी, ह्याच्यात जिरं घालून घेतलं 2 चिमूटभर। आता बघा इथं कांदा घातला खिसल्याला, खिसणीनं खिसून घेतलाय कांदा, अर्धा कांदा खिसून घालून घेऊ। मस्त असा परतू ह्याला कलर बदलूस तर। कलर बदलायला लागला की बंद करायचं, जास्त नाही ह्याला कलर बदलू द्यायचा। बघा अशा पद्धतीनं आता आलं लसणाची पेस्ट छोटा अर्धा चमचा घालून घेतली। मस्त असा परतून घेऊ 1 मिनटं। आलं लसूण लगेच करपते, खाली लागते, म्हणून काय करायचं, हलवत राहा। हळद पावडर टाकून घेते, चांगलं परतून घेऊ 1-1.5 मिनिट। मग ह्याच्यात मच्छी घालून घेऊ, पाणी घालून घेऊ, म्हणजे चांगली उकडते। आता मच्छी घातली का नाही, तेल कमी तर ही चिटकती, तर काय करायचं, लगेच पाणी घालून घ्यायचं बघा। 1 गिलासभर पाणी घालते, थोडीशी कोथिंबीर घालायची, मीठ चवीपुरतं घालायचं आणि ह्याला चांगली आळणी मच्छी थोडीशी शिजवून काढायची। मग मी तुम्हाला दाखवते आणि काय करते मी। थोडंसं मीठ चवीपुरतं घालून चांगले ह्याला मिक्स करून घेऊ आपण, एकदा हलवून घेऊ। 1 नंबर लागते बघा आळणी मच्छी, तर खाऊन बघा एकदा करून। आता मी इथं मच्छीचे जास्त पीस घेतल्यात का नाही, आता मी काय करते, ह्याच्यातनं 2-3 पीस काढून घेणार आहे। ह्यानी मच्छीचं सुक्कं कालवण करणार आहे, जसं आपण चिकन सुक्कं करतो का नाही तशा पद्धतीनं। थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि ह्याला 5च मिनटं शिजवून घेणार आहे, जास्त नाही शिजवायची। मच्छी लवकर शिजते बघा। गॅस माझा मोठाच आहे, फास्टच ठेवला आहे मी। आता एक वाडगं घ्या, ह्याच्यामध्ये थोडासा रस्सा आणि ही मच्छीचं पीस 1-2 काढून घ्या। अशा पद्धतीनं आपण थोडीशी ह्याच्यात चिकन आळणी काढतं का नाही तशा पद्धतीनं थोडंसं ही आळणी काढून घेतलं आहे आणि राहिले आता 2 पीस आणि थोडंसं आळणी। त्याच्यामध्ये काय करायचं, थोडंसं खोबरं लसूण कुटल्याला घालून घेतलं आहे मी। आता थोडंसं आपण ह्याच्यात गरम मसाला पावडर हे घालून घेणार आहोत। आळणी मच्छी करायला जास्त काय लागत नाही बघा, अशा पद्धतीनं करा, झटपट होती। थोडासा ह्याच्यात मटन मसाला, चिकन मसाला, कोणता गरम मसाला असला तरी चालतंय। अशा पद्धतीनं थोडं घालून घ्यायचं आणि ह्याला शिजायला ठेवणार आहे 5-6 मिनटं।
गॅस थोडा मध्यम करून शिजवणार आहे. आधी मी बघते मीठ बरोबर आहे का. आता मीठ घालायची गरज नाही आपल्याला. मस्त असे शिजले बघा. हे आळणी मच्छी बी आता ह्याला काढून घेते. एक नंबर लागते खायला. करून बघा. आवडत असल्या रेसिपी तर माझ्या रेसिपी तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा भावा बहिणींनो. हे बघा अशा पद्धतीने आळणी मच्छी झाली आपली. आता तेल ठेवलं बघा थोडंसं. आता हे लाल तेल दिसतं, ह्याच्यात मी मच्छी थोडीशी फ्राय करून घेतलेली होती. बघा थोडंसं ह्याच्यामध्ये आपण काय केलं, लसूण कुटल्याला घातला आहे, मग कांदा घातला आहे बारीक चिरलेला अर्धा. हे आपण खोबऱ्याचं लसूण घालून कुटून घेतलेलं वाटण आहे, ते बी घालून घेऊ. लसूण घालून आपलं सुक्कं खोबरं कुटतं ना आपण, ती कुटलेलं घातलं आहे. थोडंसं आपण परतलं आता ह्याला. आता बघा थोडीशी हळद पावडर टाकायची. आणि मच्छीमध्ये थोडी हळद आहे आपल्या, पण ह्याला काय करायची, थोडीशी हळद पावडर टाकून घेऊ. आता लगेच ह्याच्यात काळा मसाला घालून घेऊ आपण. हे मसाला कोणत्या कंपनीचा नाही, आपला घरगुती मसाला आहे बघा. अशा पद्धतीनं थोडा जितका तिखट लागतं तेवढं घाला. थोडीशी लाल मिरची पावडर घालून घ्यायची. आता हलवून घेऊ. थोडा परतो ह्याला 1-2 मिनटं. मस्त असा ह्या झाला आता आपला परतून. चांगलं परतलं बघा ह्याला. आता हे आपलं आळणी काढून घेतली होती ना मच्छीचं, ती घालून घ्यायचं. मच्छीचे पीस बी घालायचे आणि थोडे आळणी आपण रस्सा काढलेला होता ती बी घालून घेऊ. एक नंबर चवीला लागतं. करूनच बघा. आवडला का नाही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपी करायला बघायला मिळतील. चिकन भजी बी खूप मस्त बनवल्यात, पण जास्त त्याला कुणी बघितलं नाही वाटतं. बघा थोडंसं पाणी घालून आता ह्याला शिजायला ठेवणार आहे 7-8 मिनटं. गॅस मध्यम ठेवूनच शिजवणार आहे. सुक्कं करायचं म्हणजे चांगलं ज्वारीच्या भाकरीबरोबर एकच नंबर लागते खायला. करून बघत जावा रेसिपी. आता झालं हे आपलं बी हे सुक्कं मच्छी बी तयार. आता ह्याला बी उतरते. मीठ थोडंसं घालून घेतलं बघा. मीठ मला कमी वाटलं होतं. आता मीठ टाकल्यावर थोडं शिजवून घेते. हे मस्त असं आपलं झालं आहे शिजवून. बघा किती कमी झालं, ह्याच्यातलं पाणी सगळं आवटलं आहे. आता हे दाखवते तुम्हाला जवळून. बघा अशा पद्धतीची आपली मच्छी सुक्कं मस्त अशी थाळी झाली मच्छीची. करून बघा. आवडला व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद भावा बहिणींनो.